नमस्कार प्रेक्षक हो. आचार्य 90 FM वर मी आचार्य तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार. आणि आम्ही जवळजवळ बरेच दिवस म्हणजे एक महिनाभर आपण ही शृंखला चालू ठेवलेली आहे आणि मेधाताईंनी खूप विविध सगळ्या वारकरी संप्रदायाबद्दल आणि विविध संतांबद्दल अगदी भरभरून त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे आपण सुरुवातीला 2 भाग केले, नंतर संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांविषयी सुद्धा आपण माहिती करून घेतली आणि स्त्री संत साहित्यिका यांच्याविषयी माहिती करून घेतली. आज आषाढी एकादशीचा विशेष भाग आपण करणार आहोत. आषाढी एकादशी वारी आता जवळजवळ पोचत आलेली आहे आणि आपण पांडुरंगाच्या चरणी लीन होणार आहोत आणि सगळे भेट होणार आहे सगळ्या भक्तांची विठुरायाची आणि अशी अलोट अशी गर्दी पंढरपूरला झाली असेल. आपल्याला सगळ्यांना शक्य नाही एवढ्या अलोट गर्दी समाविष्ट होणं, पण घर बसल्या आपण आषाढी एकादशीचा अनुभव घेणार आहोत आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून. आणि आपल्याला मेधाताई आषाढी एकादशीचं सुंदरसं वर्णन आज आपल्याला करून देणार आहेत. म्हणजे साक्षात पंढरपूरचं दर्शन, साक्षात विठुरायाचं दर्शन त्यांच्या वाणीतून आपल्याला घडणार आहे. तर सुरुवात आपण थोडं आषाढी एकादशीकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी थोडं आषाढ महिन्याविषयी, आषाढ महिन्यात कोणकोणते सण येतात आणि मग वारीचं महत्व, वारकरी संप्रदायाचं महत्व आणि मग आषाढी एकादशीकडे वळूया. तुम्हाला सगळ्यांना प्राध्यापिका मेधाताई सोमण आणि माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. गेले काही दिवस आपण वारकरी संप्रदाय, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय आणि ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज त्यांचे सगळे अनुयायी, सगळे संत, 18 पगड जातीचे एकत्र आलेले असे सगळे समतेचा ध्वज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फडकवणारे असे सगळे संत, त्यांचा विचार केला आणि स्त्री संतांनी सुद्धा काय जे योगदान समाजाला दिलेलं आहे त्याचा विचार केला. मला खरोखरच इतका आनंद झालाय की ह्या सगळ्या संतांचा अभ्यास करीत असताना आणि ते तुम्हाला नव्या पिढी पुढे सांगत असताना खरोखर असा जर आपण त्यांच्या अभंगातून, त्यांच्या चरित्रातून जे काही आपण जाणून घेतलं त्यातले काही जरी गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच आपलं जीवन आनंदमय होईलच, परंतु समाजात सुद्धा एक चांगल्या प्रकारचं सकारात्मक असे विचार या वारीमुळे कायमस्वरूपी, नुसते वारीच्या पुरते नकोत तर संबंध वर्षानुवर्ष ते खरे म्हणजे राहायला पाहिजे आहेत आणि तसे ते राहतील. कारण तेव्हा असे सगळे विचार हे वारीमध्ये, वारीच्या निमित्ताने राहतील अशी अपेक्षा आहे. खूप आनंदात हे सगळे दिवस गेले आणि एरवी आपण टीव्हीवर हे सगळं बघत असतो. प्रत्यक्ष वारीला 10 दिवस जाणं शक्य होतं असं नाही. तरी सुद्धा मला विशेष आत्ता सुरुवातीलाच मी सांगते की आज जी तरुण मुलं वारीमध्ये जाऊन जी स्वयंसेवक म्हणून काम करतायत, मला त्यांच्याविषयी खूप कौतुक वाटतंय की आपले अभ्यास, आपला कॉलेजचं सगळं किंवा नोकरी करणारी काही तरुण मुलं असतील, पण आपला अभ्यास, आपला व्यवसाय आणि हे सगळं काही संसारिक सुद्धा असतील, पण हे सगळं सांभाळून आणि जातायत ते विठोबाई म्हणजे माऊलीच्या दर्शनाला नव्हे तर सफाईचा सगळा आणि आरोग्यविषयक वारकऱ्यांचा सगळं सांभाळण्यासाठी. म्हणजे वृद्ध झालेले वारकरी सुद्धा जात आहेत, त्यांचे पाय चेपायचे, त्यांच्या पायाला तेल लावायचं, कुठे जखमा झाल्या असतील तर त्या पुसायच्या आणि त्याच्यावर मलम लावणं किंवा औषध लावणं, कोणी आजारी असेल तर त्यांना औषध देणं, त्यांच्या खाण्यापिण्याची नुसती चौकशी नाही तर मिळाले की नाही, नाही तर कुठून तरी आणून देणं. आता असं रस्त्यावर जेव्हा राहत असतात किंवा असे जेव्हा असतात तेव्हा घरी जसं मिळेल तसं अन्न मिळतं असं नाही. तरी पण ही सगळी तरुण मुलं जे काही काम करतायत, तरुण पिढी, खरोखरच अशा रीतीने तरुण पिढी जर खरोखर सगळे जर सकारात्मक अशा रीतीने जर काम करायला लागले
तर खरोखरच भारताचं भवितव्य खूपच चांगलं उज्ज्वल आहे आहे. असं आहे. कारण अनेक वेळेला अशा काही विकृत मनोवृत्तीच्या सुद्धा बातम्या येतात, पण त्याची जास्त चरबीत चरवण करत बसण्यापेक्षा त्याच्यातून आपल्याला काय बोध आता घेता येणार आहे तो तेवढा फक्त आपण त्यातनं त्या विकृत घटनेपासून सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि आपण पुन्हा आपला जो काही आजीवन जो काही प्रवाह आहे तो चालू ठेवायला पाहिजे. वारीच्या निमित्ताने खरोखर एक विशेष आपल्याला आता वारीचा हा खरा म्हणजे एवढे एपिसोड केले त्याच्यात आषाढी एकादशीचा खरा आपल्याला बोलायचा आहे. पण तरी पण आधी आषाढ महिन्याविषयी मी आपल्याला सांगणार आहे. तर ग्रीष्म ऋतूचा सरता काळ आणि वर्षा ऋतूचा आरंभाचा काळ म्हणजे आषाढ महिना असतो. त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये जे आपण प्राचीन काळापासून ऋषी मुनी आचार्यांनी जे ऋतुचक्राप्रमाणे माणसाचंच नव्हे तर सगळ्या सजीवांच्या जीवनशैलीचा विचार करून ज्या सण उत्सव व्रतांची योजना केलेली आहे त्याच्या मागे विज्ञान आहे, त्याच्या मागे पर्यावरणाचा विचार आहे, त्याच्या मागे सामाजिक सांस्कृतिक भान आहे आणि आध्यात्मिक धार्मिक हाही विचार आहे. तेव्हा या सगळ्याचा विचार आपण आपल्या या एपिसोडमध्ये आता आपण करणार आहोत. तर आषाढ महिन्यातला पहिला दिवस जो असतो ना हा आषाढ महिन्यातला पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा. आता ही प्रतिपदा आषाढस्य प्रथम दिने असं जे आपण म्हणतो तर महाकवी कालिदास भारतीय संस्कृतीला भूषणभूत ललामभूत असलेले असे श्रेष्ठ परमोच्च असे असलेले कवी कुलगुरू कालिदास, महाकवी कालिदास यांचा आज जन्मदिवस आपण साजरा करत असतो. खरं म्हणजे त्यांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, पण आषाढस्य प्रथम दिने हे त्यांच्या मेघदूतामधलं एका काव्यातली एक ओळ ती सर्वानुमते सर्व विद्वानांनी मान्य केलं आणि तो आषाढ प्रथम दिवस प्रतिपदा ही आपण त्यांचा कालिदास जयंती म्हणून साजरी करतो. तेव्हा त्यांची फक्त मी आता तुम्हाला कलाकृती सांगणार आहे. एक म्हणजे ऋतुसंहार खंडकाव्य, मेघदूत हे खंडकाव्य, कुमारसंभव आणि रघुवंश ही 2 महाकाव्य आणि 3 नाटकं आहेत त्यांची. एक म्हणजे मालविकाग्निमित्रम, दुसरं म्हणजे विक्रमोर्वश्यम आणि तिसरं म्हणजे अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेलं शाकुंतला. अशा 7 कलाकृती आत्ता तरी त्यांच्या याच्यातल्या उपलब्ध आहेत आणि त्या 7 कलाकृतींवरनं त्यांचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येत असतं आणि त्याच्याबद्दल अनेक तऱ्हेने आपण शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था आणि इतर अनेक विद्यापीठं या ठिकाणी आपण कालिदास दिन साजरा करत असतो. तेव्हा कालिदासांना आपण एकदा वंदन करूया. भारतीय संस्कृतीचे अतिशय सर्वश्रेष्ठ असलेले असे महाकवी. यानंतर असतो तो आता संबंध आपण साजरा करतोच आहोत आणि तो म्हणजे आषाढी एकादशीचा हा जो सगळा सोहळा, पालखी सोहळा जो असतो, वारकरी संप्रदायाचा जो पालखी सोहळा आणि वारी आणि यात्रा, आषाढी यात्रा, तर तो आपण साजरा करत असतो. आणि ते 10 दिवस सगळं वातावरण म्हणजे महाराष्ट्रच नव्हे भारतातलं जगातलं म्हटलं तरी चालेल, जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे विठ्ठलमय भक्तिमय असं ते वातावरण झालेलं असतं. तर असा आषाढी एकादशी आणि अजून एक आपल्याला फार महत्वाचा असं म्हणजे आषाढ महिना हा सण उत्सवांचाच आहे. जसं आपण श्रावण भाद्रपद म्हणतो ते खूप, पण ह्याच्यात सुद्धा पुष्कळ सण आहेत. आषाढ पौर्णिमा जगद्गुरु महर्षी व्यास महर्षींचा हा आपण पूजन त्या दिवशी करत असतो, गुरुपौर्णिमा. आणि हा गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा ज्या व्यास महर्षींनी वेदांचं विभाजन केलं, नाहीतर ती वेदराशी एवढी मोठी होती की ती वाचली पण गेली नसती, पण त्याचं विभाजन केलं आणि ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 भाग केल्यामुळे आज हे सगळे वेद अभ्यासले जातात आणि ह्या वेदांच्या मुळे
भारतीय संस्कृती ही एकत्रितपणे आहे, एकसंध आहे. एकजुटीने एकीने आज जी सगळीकडे आपल्याला दिसते ती त्यामुळे आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीचा एक आपल्याला अतिशय महत्वाचे श्रेष्ठ असलेले असे वेद आहे. त्या वेदांच्या साठी म्हणून वेद व्यास म्हणून त्यांना म्हणतात. ती व्यास पौर्णिमा आपण आषाढ पौर्णिमेला साजरी करत असतो. आणि आपले जे गुरु असतात आत्ता किंवा आपल्याला आयुष्यभराला विविध क्षेत्रामध्ये, मग ते कलेची क्षेत्र असतील, ती व्यवसायाची असतील, पण ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं आणि त्यांना वंदन करणं असा तो दिवस असतो. यानंतर आणखी एक आहे ती म्हणजे दिव्याची अमावस्या. दीप हा आपल्या भारतीय संस्कृतीत अतिशय पवित्र आणि प्रकाशमय करणारा, उज्ज्वल भवितव्य देणारा असा हा दीप. आणि त्यामुळे त्या दिवशी घरोघरी ही दीप म्हणजे दिव्याची अमावस्या ही साजरी केली जात असते. अज्ञानाचा, आळसाचा, अंधकाराचा सगळ्याचा म्हणजे सगळं बाजूला करून, नाश करून प्रकाशाकडे जाणं, ज्ञानाकडे जाणं, उद्योगाकडे जाणं, कष्टाकडे जाणं हा संदेश ही दीप अमावस्या आपल्याला देत असते. म्हणून दिव्याची अमावस्या ही सुद्धा प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसणारे, उज्ज्वल भवितव्य आपल्याला करता येणार आहे, त्यासाठी ती दिव्याची अमावस्या सुद्धा अतिशय महत्वाची अशी आहे. तेव्हा आषाढ महिना या सगळ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा आहे. त्यात आज आता आपण विचार करणार आहोत तो म्हणजे आषाढी एकादशीचा. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आषाढी एकादशीचं महत्व मेधाताई सोमण यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण आषाढी एकादशी विशेष भाग सादर करतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्यासोबत. तर आता आषाढी एकादशीकडे वळूया. पहिल्यांदा एक लक्षात घ्या की प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षातल्या 11वी तिथी जी असते त्या 11व्या तिथीला एकादशी असं म्हणतात. म्हणजे शुक्ल पक्षातही येते आणि कृष्ण पक्षातही एकादशी येत असते. आणि त्यातल्या त्यात आषाढ महिन्यातली शुद्ध एकादशीला येणारी जी महा एकादशी आपण म्हणतो आणि त्याला शयनी एकादशी म्हणतात, ही आषाढी एकादशी. आता याला शयनी एकादशी का म्हणतात तर या दिवशी विष्णू ही आपली देवता ही झोपत असते आणि कार्तिकी शुद्ध एकादशीला ही देवता पुन्हा जागृत होते, जागी होते आणि म्हणून त्याला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. म्हणजे आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंतचे हे जे 4 महिने आहेत त्याला चातुर्मास असं म्हणतात. आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होत असते. हे 4 महिने हे आपल्याला खरं म्हणजे त्याच्यात 2 महिने पावसाचेच असतात आणि त्यामुळे आपल्या ऋषी मुनी आचार्यांनी हे खरं म्हणजे सगळं जे तिथी नक्षत्र जे आहे ना ह्याच्यात खगोल गणित आहे. आणि खगोल गणित म्हणजे असं आहे की 21 जूनला सूर्याचं कर्क संक्रमण होत असतं आणि 21 जूनला सूर्य कर्क वृत्ताकडून तो मकर वृत्ताकडे म्हणजे दक्षिणेकडे जात असतो. तो 23 सप्टेंबरला विषुववृत्तावर येत असतो आणि त्यावेळेला 12 तासांची रात्र आणि 12 तासांचा दिवस समसमान असतो. म्हणजे आता काय होतं की दक्षिणायन सुरू झाल्यानंतर देव झोपतात, याचा अर्थ रात्रीमान वाढत असतं. हळूहळू रात्रीमान वाढत असतं, दिवसाचं मान हळूहळू कमी होतं. आता दिवस मोठे आहेत परंतु हळूहळू बघा दिवस लहान होतील. आणि आधी म्हणजे सप्टेंबर महिन्यात सारखे 12 म्हणजे 21 सप्टेंबर 23 सप्टेंबर हे 12 तासांची रात्र, 12 तासांचा दिवस. आता तिथून पुन्हा तो आणखी
दक्षिणेकडे म्हणजे मकर वृत्ताकडे जातो आणि तो 22 डिसेंबरला मकर वृत्ताकडून पुन्हा तो कर्कवृत्ताकडे यायला निघतो. त्याला आपण मकर संक्रमण म्हणतो. मकर संक्रांती जी आपण साजरी करतो जानेवारीमध्ये 14 जानेवारी, ती खरं म्हणजे खगोलशास्त्राच्या दृष्टीने 22 डिसेंबर ही संक्रमणाची म्हणजे संक्रमण आहे, मकर संक्रमण ते तिथून सुरू होत असतं आणि तेव्हा हळूहळू दिनमान वाढत असतं. आणि त्यामुळे हे जे देव झोपणं म्हणजे खरं म्हणजे पावसाचे दिवस असतात. आकाशात आपल्याला म्हणजे काय म्हणजे काही तारे किंवा नक्षत्र दिसत नाही, आकाश ढगाळ असतं आणि त्यामुळे खरं म्हणजे देव झोपला असं आपण जे म्हणत असतो. पूर्वीच्या काळात इतकं विज्ञान काही प्रगत नव्हतं, त्यामुळे या तऱ्हेने सांगितलं जात होतं. परंतु हा काळ सुद्धा व्रतवैकल्यांचा काळ म्हणून चातुर्मासाचा काळ म्हणजे मग लगेच श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्रत वैकल्य केली जात असतात. कारण एक तर पेरणी म्हणजे लावणी झालेली असते, सगळं शेतीचं काम संपलेलं असतं, कष्टाची कामं कमी झालेली असतात, त्यामुळे शरीराला कष्ट कमी असतात आणि पाऊस असल्यामुळे बाहेर जाणं होत नाही. म्हणजे मग काय पाहिजे, आहार कसा थोडासा हलका पाहिजे आणि म्हणून व्रत जी सांगितलेली आहेत, व्रत वैकल्य उपास तपास ते श्रावण महिन्यात जास्त आहेत. आणि 4 महिने जे आपल्याकडे चातुर्मासाचे सांगितले जातात म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो. या काळामध्ये उपास तपास जसे आहे तसं आपल्याकडे अनेक ग्रंथांचं वाचन, पठण, पारायण होत असतात. म्हणजे मग गीता वाचणं, 18 अध्याय गीतेचे वाचणं किंवा ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे हे ग्रंथ आणि धार्मिक आचरण असणारे आणि इतर आध्यात्मिक वृत्तीने ज्ञान वाढवण्यासाठी वाचन करणारे असे जे लोक आहेत हे नियमाने वाचतात आणि ते नेम केला ना, नेम म्हणजे नियम, की ते आपोआप केलं जातं. नाही तर मग वाचेन मी असं म्हटल्यानंतर आळस येतो की आज ना जरा दमलोय, नको, उद्या ना मला अमुक ठिकाणी जायचंय म्हणून नको. हा नेम केला जातो. हा नियम असल्यामुळे 4 महिने हे वाचन, ग्रंथांचं वाचन. पूर्वीच्या काळात ना देवळामधून पुराणिक बुवा यायचे आणि पुराण सांगायचे. ते पुराण सांगायचे म्हणजे रोज 1 तास ते येणार, पुराण सांगणार आणि पुराण ऐकण्यासाठी अनेक त्यावेळेला स्त्रिया पुरुष जात असत, जमायचे. मग त्यामुळे ते वाचन व्हायचं आणि ज्ञानार्जन होत असतं. त्यामुळे आता सुद्धा आपण घरी राहून, देवळात नाही जमलं तरी घरी राहून सुद्धा एखादा नेम चातुर्मासाच्या निमित्त केला तरी हरकत नाही. की मी अमुक एक वाचन करणार आहे, मग 10 मिनिटं असेल, मी एखादा संस्कृत ह्याचा स्तोत्रांचा अभ्यास करणार आहे, मग ते मी पाठ करणार आहे अशा तऱ्हेने, किंवा मी सायन्सचं काही असं आहे तर त्या सायन्स मधल्या अशा तऱ्हेचे हे प्रयोग आहेत, ते प्रयोग जाणून घेणारे, सामाजिक काम करणारे 4 महिने नित्य नेमानी मी एखाद्या अंध व्यक्तीला वाचून दाखवणारे, म्हणजे अशा तऱ्हेचे नेम सुद्धा आत्ताच्या काळात चालतील. परंतु ते चातुर्मासातला हा अशा तऱ्हेने चातुर्मासात एक नेमधर्म त्या काळात केले जात असत. आता आषाढी एकादशीला तू जे म्हणालीस की मला की पंढर यात्रा असते, आषाढी एकादशीच्या अगोदर ज्या यात्रा, तर त्याच्यामध्ये खरं सांगायचं ना की ही जी पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीला असते ही मोठी यात्रा असते आणि 1291 मध्ये ही पहिली दिंडी, पहिली एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला पहिली दिंडी खरी सुरू झालेली आहे आणि गळ्यात पादुका ठेवायच्या आणि ती यात्रा तशी केली गेलेली होती. परंतु यानंतर मात्र आता पालखी सोहळा असतो आणि आता गेल्या म्हणजे 80 वर्षापूर्वी हैबतरावांनी ह्या वारीची सही केली, तर त्यावेळेस ज्ञानेश्वरांच्या पादुका त्यांनी पालखीतून नेण्याची पद्धत सुरू केली. आणि मग आता काय होतं, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची किंवा देहूहून तुकाराम महाराजांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, त्र्यंबकहून निवृत्ती महाराजांची, म्हणजे अशा तऱ्हेने सगळ्या संतांच्या पालख्या
आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे त्या एकत्र आलेल्या असतात. आषाढीच्या दिवशी सगळे वारकरी त्या पालख्यांचं दर्शन जेव्हा मिळेल तेव्हा त्या वारीमध्ये घेतच असतात. पण पंढरपूरला गेल्यानंतर त्या सगळ्या पालख्यांचं स्नान करायचं चंद्रभागेच्या काठी आणि त्यानंतर ह्या सगळ्या पालख्यांचं दर्शन घ्यायचं. काल्याचं कीर्तन असतं त्यावेळेला आणि ते कीर्तन झालं की प्रसाद घ्यायचा आणि त्यानंतर परत यायची त्यांची सुरुवात असते. आता ह्या वारीमध्ये जाणारे जे लोक असतात ना, ह्यांचं जे बाह्य लक्षण जे आहेत ना, म्हणजे कपडे पांढरं वस्त्र परिधान केलेलं असतं, कपाळाला गंधाचा टिळा असतो, त्यानंतर हातात चिपळ्या किंवा टाळ असतात, गळ्यात तुळशीची माळा असते. काही जणी स्त्रिया सुद्धा आपल्याला स्त्री पुरुष कोणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन निघालेले असतात. कारण विष्णूला कृष्णाला तुळस प्रिय आहे विठ्ठलाला. आणि असा तऱ्हेनी हे सगळे तोंडानी जप म्हणत म्हणजे एक तर जय हरी विठ्ठल किंवा गजर करत आणि तो हरिनामाचा गजर आणि सगळं वातावरण इतकं विठ्ठलमय हरिमय झालेलं असतं. आणि इतकं म्हणजे माणूस ना त्या काळामध्ये सगळ्या वेदना सगळी दुःख आणि सगळं विसरलेलं असतं. सगळ्या अडचणी जे काही ते केवळ आणि केवळ भक्तीचा पूर आलेला असतो. आणि असं हे गेले 10 दिवस आपण स्वतः आपल्याला अनुभवायला जरी नाही मिळालं तरी आपण टीव्हीवरनं किंवा जे 1-2 दिवसासाठी 1-2 दिवस जे यात्रेला गेलेले आहेत त्यांच्याकडून किंवा आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे गेले 10 दिवस 9 दिवस जे सतत शृंखला जी चालू आहे वारकरी संप्रदाय आणि त्यातल्या संतांच्या माहिती ही जे घेत आहोत, या सगळ्यामुळे आपल्याला सगळं हे वातावरण असं विठ्ठलमय संतमय आणि भक्तिमय असं झालेलं आहे. तेव्हा अशी ही वारी आणि इथे गजर असतो, तो नामाचा गजर. आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायाची सुद्धा प्रस्थान ही आहे, म्हणजे प्रस्थानत्रयी जी त्याला म्हणतात. म्हणजे तो आनंदीचा कळस हल्ला की आपण नाही, प्रस्थानत्रयी ही काय आहे, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा हे पवित्र ग्रंथ ही खरी म्हणजे प्रस्थानत्रयी म्हटली जाते. आणि हे 3 ग्रंथ फार महत्वाचे मानले जात असतात आणि या वाचन तर सगळे करतच असतात. परंतु मला असं वाटतं की या निमित्ताने आता सगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा, एकनाथी भागवत किंवा नामदेव गाथा किंवा दासबोध सुद्धा जरी म्हणजे वारकरी संप्रदायात नसले समर्थ रामदास स्वामी तरी पण हे सगळे म्हणजे ग्रंथ आपले अतिशय मौलिक आहेत. त्याच्यातून मिळणारी शिकवण ही आयुष्यभर जगावं कसं आणि जगावं कसं नाहीये याबद्दल सांगणारी अशी ती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या वारकरी संप्रदायातून मिळणारा जो बोध आहे तो बोध आपण घ्यायला पाहिजे. वारकरी खरं म्हणजे आता इतके नियमानी त्यांचे असतं की सकाळी लवकर उठायचं, स्नान प्रातर्विधी आटपायचं, 6:30ला वारीची सुरुवात होते आणि 6:30 पासून चालायला सुरुवात करतात. मध्ये नाश्त्यासाठी थांबतात. ते झालं की पुन्हा आपलं चालणं, एकीकडे अभंग आणि सगळा गजर चालू असतो. रिंगण ते रात्री रिंगण असतं किंवा संध्याकाळी पण. आणि मग पुन्हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत चालणं थांबवतात. त्यानंतर मग जेवण असतं. जेवण झालं की मग कीर्तन, प्रवचन, अभंग, गीत, भजन ह्या सगळं झालं की रात्री लवकर झोपत असतात. ते रिंगण पण असतं. हे सगळं जे काही आहे ना, हा आनंदमय भक्तिमय सोहळा आणि एक माणसाला आयुष्यात अशा तऱ्हेचा आनंद हा मिळत असतो. मला या वारकरी संप्रदायाबद्दलची एक महत्वाचं असं वाटतं की वारकरी संप्रदाय हा आज सगळ्या संप्रदायांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला, संख्येने मोठा असलेला असा आहे. आणि त्यातली जी तत्व आहेत ना ती आचरायला रोजच्या आपल्या वागण्यामध्ये
जीवनामध्ये आचरण करायला फार सोपी आहे. वारकरी संप्रदायामध्ये हिंसा मान्य नाही. त्यानंतर आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायात कर्मकांडाला, पूजेचं जे काही देखावा आणि कर्मकांड, कर्मठपणा ह्याला अजिबात स्थान नाही. आणि अद्वैत भक्ती कुठची, तर अद्वैत भक्ती म्हणजे आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे तेच आपल्या बाजूला किंवा आपल्या समोर असलेला, मग तो माणूस किंवा सजीव, पशु पक्षी प्राणी कोणी असू दे, त्याच्यामध्येही ते आहे. आणि म्हणून मा हिंस्यात भूतानी, कोणालाही मारू नका, असं जे वारकरी संप्रदाय भागवत धर्म जे सांगतो त्याचं आपण पालन करायला पाहिजे. माणसानी माणसाशी माणुसकीनी वागलं पाहिजे. हा जो संदेश सनातन धर्मापासून आपल्याला, सनातन वैदिक धर्म आपला, तेथून अगदी वेद उपनिषदांपासून आपल्याला सांगितला जातोय, तो वारकरी संप्रदायात सांगितला जातोय. आणि म्हणून माणसाला सुद्धा आपण महत्व का देतो. आणि म्हणून वारकरी आचरण बघा ना तुम्ही, की दुसरा माणूस दिसला की पहिल्यांदा त्यांना रामकृष्ण हरी, पायाला मात लावतात, चरणाला स्पर्श करतात, नमस्कार करतात. लगेच दुसरा सुद्धा तितकाच नतमस्तक होऊन त्याला, का तर तुमच्यामध्ये देव आहे, तुमच्यामधला देव आणि माझ्यामधला हे एकच आहे. त्यामुळे चराचरामध्ये असलेला परमात्मा, परब्रह्म एकच आहे, ते सगळ्यात आपल्यात आहे. म्हणून माणुसकीनी वागणं, हे शेजार धर्माचं पालन करणं. आता आपण बघितलं की ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव हे सुद्धा एक, म्हणजे सोपानदेव ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी एकरूप झालेले होते. तसं आपल्याला सुद्धा आपल्या कुटुंबाशी, आपल्या समाजाशी, आपल्या देशाशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. आपण ह्या संपूर्ण सगळ्यातून काय बोध घ्यायचा आहे, तर एक तर आपल्याला समजूतदारपणा आला पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे, विठ्ठलाविषयीची निष्ठा जी आहे तशीच निष्ठा आपली कामाबद्दल पाहिजे. आपलं काम हीच परमेश्वराची सेवा आहे असं म्हणून आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि ते एकचित्तपणे केलं. जसं वारकरी भजन पूजन करत असताना, काम करत असताना जे नामस्मरण करतात त्यात इतके गुंग झालेले असतात, कुठेही त्यांचं लक्ष नसतं. तसं आपलं काम करत असताना सुद्धा आपण त्याच पद्धतीने एकाग्र मनाने काम केलं तर आपल्याला सुद्धा यश मिळणार आहे. आणि प्रामाणिकपणे यश मिळालं की बाकीची सगळी सुख आपल्याला नक्कीच आयुष्यात, सुख, समाधान, शांती सगळं काही मिळणार आहे. मला आणखी एक याबद्दल सुरुवातीला मी सांगितलं, परंतु आणखी एक मला, की ज्या वेळेला परतीची वारी येत असते, आता सगळे परत येत असतात, काल्याचं कीर्तन झालं की प्रसाद घ्यायचा. दरवेळेला विठ्ठलाच्या मंदिरात जाता येतं असं नाही, खूप गर्दी असते. त्यामुळे कळसाचं दर्शन, पालख्यामध्ये असलेल्या आपल्या दैवतांचं, संतांचं दर्शन ते झालं की सगळे वारकरी तृप्त मनाने घरी येत असतात. एखाद्या प्रवासाला आपण गेलो की प्रवासातून येत असताना अनेक वेळेला असं होतं की अरे मला ना हे मिळालं नाही, मला ना ते मिळालं नाही, माझं ना जेवणाचे हाल झाले. वारकरी कधीही तोंडाने म्हणणार नाही, तक्रार नाही, की एखाद्या दिवशी उपाशी राहायची वेळ आली ना तरी सुद्धा ते म्हणजे नाही मिळालं, विठ्ठलाची इच्छा होती असं म्हणतात. पण कोणीतरी येतो विठ्ठलाच्या रूपाने, अरे घ्या बाबा जेव्हा हे खा असं म्हणतात. तेव्हा सगळं काही अशा तऱ्हेचा भाव मनात असतो. आणि परत येत असताना इतके तृप्त मनाने की आता आपलं वर्ष हे अगदी समाधानात, सुख समाधानात, संकट विरहित असं जाणार आहे, अशी एक त्यांना खात्री असते. मला आणखी एक विशेष परतीच्या किंवा वारीच्या संदर्भात सांगायचंय की भक्तिमय वातावरणात सगळे जातायतच, जायला पाहिजे. परंतु आज नवीन पिढी, जी तरुण पिढी, मी सुरुवातीला पण आता सांगितलं, पुन्हाही मला कारण खूप कौतुक वाटतंय, कारण ही जी तरुण पिढी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, पर्यावरण मध्ये काम करणारे कार्यकर्ते, अनेक संस्थांचे कार्यकर्ते हे एकत्रित येतात. कॉलेजचे, शाळांचे विद्यार्थी काही दिवस
सुटीचा म्हणून काही असेल हा. त्यावेळेला जातात आणि तिथे काम काय तर जे आजारी असतील त्यांना औषध पाणी करणं, कोणाचे पाय दुखत असतात त्यांच्या पायाला तेल लावून, कुठे जखम झाली असेल जखमा पुसायच्या, त्याच्यावर औषध लावणं, बँडेज करणं, कोणाला जर औषध घ्यायचं आहे पण काही खाल्लं नसेल तर लगेच काय जे असेल ते उपलब्ध करून देणं, ही जी एकत्र येणं, दुसऱ्याला मदत करण्याची जी भावना आणि हे तरुण पिढी आज करताना दिसते. त्यामुळे सकारात्मक विचार समाजामध्ये सगळे पसरतायत, स्वच्छता करतायत, पोती पोती भरून सगळी घाण जी काही झालेली असते, कोणी खरं म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांनी शिस्त पाळायला पाहिजे, पाळली जाते, परंतु माणूस म्हणून शेवटी चुका होतात. तर जर का रस्त्यात कुठे पाण्याच्या बाटल्या आहेत, कागद आहे, कुठे आणखी काय अन्न काही सांडलेलं असेल, पण ही तरुण मुलं हे सगळं स्वच्छ करतायत आणि सगळा रस्ता स्वच्छ करून पुन्हा फवारणी, म्हणजे पूर्वी वारी होऊन गेली की त्यानंतर रोगराई पसरायची, आता इतकी काळजी घेतली जाते. आणि मोबाईल जे हे रेस्टरूम्स जी आहेत तर ते असल्यामुळे बरीचशी लोकांच्या सुविधा मिळत आहेत, पाणी मिळतंय. म्हणजे आता असं काही कुठे नाहीये वारीमध्ये मिळत नाही, पण संख्याच 7-8 लाख लोक जातात संबंध एवढ्या 10 दिवसात, म्हणजे एवढा मोठा जनसमुदाय, पण तरीही कुठेही मारामारी किंवा भेदभाव झालाय असं ऐकायला येत नाही. त्यामुळे असे एकत्रितपणे जाणारे असे वारकरी, हीच एकत्रितपणाची संघ भावना, ही संघटितपणे राहण्याची भावना ही भारतीयांच्यात अशाच यात्रांच्या रूपाने, अशाच वारीच्या रूपाने जी वाढीला लागत असते ती वाढीला लागावी. आणि तरुणांनी, पुढच्या पिढींनी हे सगळं म्हणजे भक्ती करावीच, परंतु भक्ती ही नुसती फक्त परमेश्वराला नमस्कार करून तिथेच 2 तास बसलं आणि जप केला अशी नाही. काम करत करत भक्ती, आणि मुख्य म्हणजे समाजोपयोगी काम करणं ही परमेश्वर भक्तीच आहे. आणि त्यामुळे आज मला वारीच्या निमित्ताने तरुणांची आणि मला खूपच मला आनंद वाटतो की अशाच तऱ्हेचं काम त्यांच्या हातून हो. आणि मला असं वाटतं की मोठ्या माणसांनी त्यांच्या ह्या कामाचं कौतुक तर करायलाच पाहिजे आणि त्याची दखल घ्यायला पाहिजे. अशा तऱ्हेने मुलं ज्या वेळेला आपलं शाळा कॉलेजचं शिक्षण, आपल्या नोकऱ्या, आपला संसार सांभाळून हे काम करतात, कारण जनसेवा ही ईश्वर सेवा आहे, समाजाची सेवा. आणि स्वच्छता करणं हे स्वच्छतेचं काम फार मोठं आहे. ते जे करत असतात ते खरोखरच त्यांची मला धन्य वाटते खरं म्हणजे, आणि ती ईश्वर पूजाच आहे. आणि त्यामुळे अशा ह्या तऱ्हेच्या सगळं काम करणाऱ्या अशा ह्या तरुण पिढीला आम्ही शुभेच्छा देतो आहोत. आणि हा सगळा जे कोणी त्या कामात सहभागी झालेत ते अगदी कौतुकाला पात्र आहेच. परंतु आता हे गेले 9 एपिसोड आपण केले, हे एपिसोड आपण जे कोणी ऐकत असाल, ह्या संतांचं जे आचरण आहे त्या आचरणातून काही गुण जरी आपण आपल्यात अंगीकारले तरी सुद्धा हे जे आम्ही 10 दिवस केलेल्या ह्या एपिसोडचा मालिकेचा काहीतरी फलप्राप्ती मिळेल असं म्हणायला हरकत नाही. कारण शेवटी सुदृढ अशी तरुण पिढी निर्माण व्हावी, भारतीय संस्कृती जपणारी आणि भारतीय संस्कृतीचा झेंडा जो संबंध जगामध्ये फडकवणारी अशी पिढी आपल्याला चारित्र्यवान, नीतिमान, प्रामाणिक आणि कीर्तिवान, बुद्धिवान आणि समाजोपयोगी काम करणारी अशी पिढी आज जर निर्माण झाली तर खरोखरच भारत हा जगामध्ये परत एकदा उच्च संस्कृती असलेला श्रेष्ठ असा देश म्हणून मानला जाईल. तेव्हा आपल्याला सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि आपलं जीवन सुखमय, समृद्धी, सुख, आनंद, मनशांती, भरभराट आपली हो. आणि
चांगल्या तऱ्हेने यशस्वी जीवन आपल्याला जगायला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि याच ठिकाणी आपली ही मालिकेची सांगता आपण करत आहोत. आभार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आचार्य